मुफ्ती मोहम्मद इस्माईल कासमी साहेब हे आपल्या मालेगाव संघाला भेट देण्यासाठी आलेले आहे। खरं सांगायला गेलं तर अतिशय अटीतडीचा हा सामना होता आणि या सामन्यामध्ये आपल्या आमदार साहेबांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यांचं मी मालेगाव संघाच्या वतीने सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो। आणि आपल्या मालेगाव वकील संघाच्या परंपरेनुसार मालेगाव वकील संघाचे सन्मान्य अध्यक्ष श्री चंद्रशेखर देवरे साहेब हे त्यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार करतील अशी सर्वप्रथम त्यांना विनंती करतो। सौद साहेबांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा हार घालून त्यांचं मालेगाव संघात स्वागत करायचं आहे। रजा साहेबांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि त्यांचं बरोबर घेतं काय सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी बुके देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। मालेगाव वकील संघाचा सत्कार स्वीकारलेला आहे, आपण त्यांना सत्कार दिलेला आहे। आणि या कार्यक्रमाप्रसंगी मी आपल्याला विनंती करतो की ज्यांना कोणाला आपल्या दोन शब्द मनोगत व्यक्त करायचा असेल, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदार साहेब निवडून आलेले आहे, 5 वर्षाकरता निवडून आलेले आहे। आपलीही काही मागणी असेल तुमच्यामध्ये तर कृपया तुम्ही त्यांच्याकडे येऊन ते मागणी मांडू शकतात, आपलं मनोगत व्यक्त करू शकतात आणि मी सगळ्यांना विनंती करतो। मी सर्वप्रथम मी वासिफ साहेबांना विनंती करतो की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। निवडून आलेले आमदार मुफ्ती साहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच मुफ्ती साहेबांनी आपल्या मालेगाव पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे। मुफ्ती साहेबांना मी या प्रसंगी आमच्या काही मागण्या आहेत त्यावर त्यांना मी विनंती करणार आहे। सर्वप्रथम मी त्यांना अशी विनंती करणार आहे की मालेगावची एवढी मोठी बिल्डिंग बांधली गेलेली आहे, आज आमच्याकडे कोर्टात 15 कार्यरत आहेत। पहिल्यांदा आम्हाला वाटत बांधली गेलेली आहे, परंतु आज बिल्डिंग अतिशय अपुरी पडायला लागली। हायकोर्ट आम्हाला आणखी न्यायाधीश आणखी कोर्ट इकडे वाढवून देण्यासाठी तयार आहे, परंतु नवीन जे न्यायाधीश येतील त्यांना बसण्यासाठी आता जागा अपुरी आहे। आता हॉरिझॉन्टल ग्रोथला तशी पाहायला गेलं तर जागा उपलब्ध नाहीये, आजूबाजूला जागा उपलब्ध नाहीये, फक्त 32 मजले चढवावे लागणार आहे। FSI आपल्याकडे शिल्लक आहे, 7 मजल्यापर्यंत आपण बिल्डिंग बांधू शकतो। आता आपले 3 मजल्यापर्यंत काम झालेलं आहे, अजून 4 मजल्यापर्यंत आपले काम होऊ शकतं। खरं पाहता ही गोष्ट हायकोर्टाच्या अखत्यारीत आहे, परंतु हायकोर्टात PW कडून ही प्रोसिजर होता तिथपर्यंत जाणं याला बराच मोठा कालावधी लागतो। ती प्रोसिजर अतिशय क्लिष्ट आहे। त्यासाठी मुफ्ती साहेबांनी आमदार म्हणून जर मालेगाव मध्यचे आमदार म्हणून जर प्रयत्न केलं तर त्याला नक्कीच चालना मिळू शकते। त्यामुळे मी त्यांना सर्वप्रथम अशी विनंती करणार आहे की मालेगाव कोर्टाच्या बिल्डिंगमध्ये अजून 4 मजले बांधणे अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याकडे अजून न्यायाधीश येऊ शकतील, कारण की आपल्याकडे दिवाणी व फौजदारी अनेक खटले खूप जुने खटले प्रलंबित आहेत व त्याचा निपटारा करण्यासाठी अजून न्यायाधीशांची संख्या वाढणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे। त्यासाठी आपल्याला जागा अपुरी पडत असल्यामुळे आम्ही मध्यंतरी प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज यांची देखील आम्ही भेट घेतली होती
त्यावेळेस प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज यांनी सांगितलं की आम्ही हायकोर्ट सुद्धा तुम्हाला इकडे नवीन न्यायाधीश पाठवण्यासाठी तयार आहे. तुमच्याकडे अजून 15 न्यायाधीश आहेत, आम्ही अजून 5 ते 10 न्यायाधीश इकडे पाठवू शकतो, परंतु तुम्ही जागेची व्यवस्था, त्यांची बसण्याची व्यवस्था करा. तर त्यासाठी जर आपले अजून 4 मधले 3 किंवा 4 मधले बांधले गेले तर आपल्याकडे नवीन न्यायाधीश येऊ शकतील आणि आपल्याकडे जे जुने प्रकरणं पेंडिंग आहे त्याचा निपटारा लवकरात लवकर होऊ शकेल. त्याचा फायदा निश्चितच पक्षाला मिळेल. दुसरी गोष्ट मुफ्ती साहेबांकडे मी अजून एक विनंती मागणी करणार आहे की मालेगाव शहराची एक अतिशय जुनी मागणी खूप दिवसापासून पेंडिंग आहे, ती म्हणजे मालेगाव जिल्हा होणे हे अतिशय आवश्यक आहे. तसं पाहायला गेले तर मालेगाव हा ज्युडिशियल डिस्ट्रिक्ट आहे. आपल्याकडे मालेगाव येथे जिल्हा न्यायालय आहे. आपल्याला नाशिकला जायची काही गरज पडत नाही. इथून आपलं डायरेक्ट अपिलेट वर्क आपला उच्च न्यायालयात आहे. परंतु मालेगाव रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट अद्याप तो झालेलं नाही. अनेक लोकांनी प्रयत्न केले, पण काही कारणास्तव, काही तांत्रिक कारणास्तव देखील मालेगाव रेव्हेन्यू जिल्हा झाला नाही. मालेगाव जिल्हा न्यायालय, जिल्हा आपलं सिव्हिल हॉस्पिटल देखील आहे, जिल्हा ॲडिशनल SP आहे, ॲडिशनल कलेक्टर आहे. म्हणजे जिल्हा लेवलचे जवळजवळ सगळे कार्यालय, सगळे ऑफिसेस मालेगावमध्ये आहे. परंतु दुर्दैवाने मालेगाव हा रेव्हेन्यू जिल्हा हा घोषित करण्यात झालेला नाही. मी मुफ्ती साहेबांना विनंती करेल की त्यांनी प्रयत्न केल्यानंतर निश्चितच मालेगाव हा जिल्हा घोषित होणार आहे. त्यानंतर मी अजून एक मागणी करणार आहे की साहेब, आमच्याकडे पक्षारांची संख्या इकडे खूप मोठ्या प्रमाणात येत असते. काही खेड्यातून देखील लोक इकडे येत असतात, परंतु त्यांना आतमध्ये बाहेर बसण्यासाठी इकडे काही बेंचेस वगैरे काहीच नाही आहे. तासन तास त्यांना त्यांच्या केसेससाठी बाहेर उभं राहावं लागतं. त्याच्यात महिला येतात, मुलं येतात, म्हातारे ग्रस्त येतात. त्यामुळे त्यांना बाहेर बसण्यासाठी बिलकुल जागा नाही, म्हणजे बेंचेस नाही आहे, चेअर्स नाही आहे, काही नाही आहे. तर त्या आमदार फंडातून, आमदार निधीतून त्यांनी पक्षांना बसण्यासाठी बेंच वगैरे याची व्यवस्था करून द्यावी, ती देखील मी त्यांना विनंती करतो. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट जी माझ्या निदर्शनात आलेली आहे की मालेगाव शहरात अतिक्रमणाचा अतिशय मोठ्या प्रमाणात विळखा झालेला आहे. त्यामुळे दुचाकीवर चालणं देखील अवघड, 4 चाकी तर जाऊच शकत नाही मालेगाव शहरात, पायीसुद्धा चालणं अत्यंत अवघड झालेलं आहे. तर अतिक्रमणाचा जो फार मोठी जी आपल्या मालेगाव शहरात जी समस्या आहे, ती अतिक्रमणाची समस्या मुफ्ती साहेबांनी ती दूर करावी, ही देखील मी त्यांना विनंती करतो. तसेच मालेगाव शहरात मध्यभागात पुरुषांसाठी बगीचे, गार्डन, बसण्याची एक चांगली व्यवस्था व्हावी, ही देखील मी त्यांच्याकडे विनंती करतो. मालेगाव मध्यमध्ये माझ्या माहितीनुसार महिलांसाठी बगीच्याची व्यवस्था आहे, पण पुरुषांसाठी बगीच्याची किंवा याची व्यवस्था नाही. मालेगाव मध्यमध्ये देखील काही मोठे क्रीडांगण व्हावे आणि एक चांगलं उत्तम प्रतीचं एक स्टेडियम मालेगाव मध्यमध्ये होण्यासाठी मी मुफ्ती साहेबांकडे विनंती करतो. तसेच एक नाट्यगृह देखील मालेगावमध्ये, जे एंटरटेनमेंटचे जे कार्यक्रम होतात, आपल्याकडे अनेक चांगल्या प्रकारचे कलाकार आहेत, मध्यमध्येही आहे, बाह्यमध्येही आहे, अनेक चांगले कलाकार आहेत, परंतु त्यांना आपली कला दाखवण्याची कुठे संधी प्राप्त होत नाही. आता मालेगावचं मॉलिवूड हे खरोखरच खूप फेमस आहे, परंतु कलाकारांना त्यांची संधी त्यांची जी कला दाखवण्यासाठी त्यांना स्टेडियम, त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे त्यांना एक चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध करून द्यावं, एवढी मी मागणी मी मालेगाव बार असोसिएशनतर्फे करतो. आणि मुफ्ती साहेबांचं पुनश्च मी एकदा अभिनंदन करतो आणि त्यांनी मालेगाव बार असोसिएशनला भेट दिली म्हणून त्यांचे आभार देखील मानतो. एवढे बोलून मी इथे थांबतो. बार असोसिएशनमध्ये आलेले आपले लाडके आमदार साहेब यांनी सलग 3ऱ्यांदा हा विजय प्राप्त केला, त्याबद्दल मी आपल्या वकील संघातर्फे त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो. आपण अनेक मुद्दे उपस्थित केले, आमचे वरिष्ठ, आमचे सिनियरांनी आपल्यासमोर अनेक मुद्दे अगोदरच उपस्थित केलेले आहेत, पण त्या पलीकडे मी आपल्या निदर्शनास अजून एक गोष्ट आणू इच्छितो की मी बिंग अ ज्युनियर, एक ज्युनियर असल्या नात्यामुळे
ज्युनियरांच्या वतीने 2 शब्द बोलू इच्छितो की ज्युनियरांसाठी कुठल्याही प्रकारची अजून देखील कुठली स्कीम बार असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे देण्यात आलेली नाही. त्याच्या पलीकडे मुफ्ती साहेब जे ज्युनियर वकील जे नव्याने आपली प्रॅक्टिस सुरू करतात त्यांच्याकडे आपल्या उदरनिर्वाहासाठी कुठल्याही प्रकारची एक जी मिळकत पाहिजे ती नसते, उदरनिर्वाह होत नसतो. अनेकदा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे त्यांना डेली बेसिसवर कुठल्याही प्रकारचं त्यांचं इन्कम होत नाही. त्यासाठी माझी अशी विनंती आहे की आपण महाराष्ट्र बार काउन्सिलकडे एक अशी विनंती करावी की जे महाराष्ट्राचे स्पेशली मालेगावचे जे ज्युनियर्स आहेत त्यांना एक स्कीम देण्यात यावी ज्याच्या अंतर्गत ज्युनियर वकिलांना एक मासिक वेतन किंवा एक वार्षिक वेतन या पद्धतीचं कुठल्या तरी मुभा देण्यात यावी. त्याच्या पलीकडे जे वारंवार वकिलांवर जे हल्ले होत असतात त्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की जसे पोलिसांवर कोणी हल्ला केला, पोलिसांना कोणी काही ब्र शब्दांनी उल्लेख केला तर लगेच त्यांच्यावर 353 अंतर्गत गुन्हा दाखल होतो. तसेच वकिलांसाठी कुठल्या प्रकारचा कायदा हा कायद्यान्वित व्हावा अशी माझी नम्र विनंती आहे, जेणेकरून वकिलांवर कोणी ताशेरे ओढणार नाही, वकिलांबद्दल कोणी ब्र शब्दाने वाईट उल्लेख करणार व वकिलांची जी अस्मिता आहे त्याच्यावर कोणी रेषो ओढणार नाही. त्या पलीकडे मालेगाव बार काउन्सिलची लोकसंख्या ही खूप मोठी आहे, त्यासाठी कॉम्प्युटरची ही अतिशय अनिवार्य गरज आहे. त्या पलीकडे लायब्ररी जे ग्रंथालय ते अपरिहार्य आहे. तर या अनिरूपम गोष्टींचा आपण कुठले तरी विचार करावा आणि या गोष्टी आपल्याला मालेगाव बार काउन्सिलला कशा प्रदान करता येतील त्याबद्दल आपण पुढाकार घ्यावा. या ठिकाणी मी आपले 2 शब्द बोलून इकडेच थांबतो. धन्यवाद. इच्छा भेट देणारे मालेगावमध्येचे नवनिर्वाचित आमदार मुफ्ती साहेब तसेच इथं उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वकील बंधूंनो, मालेगावमध्येची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली हे आपण सर्व ज्ञातच आहात आणि त्याच्यात मुफ्ती साहेबांनी दुसऱ्यांदा विजय मिळवून ते आज आमदार म्हणून झालेले आहेत. अनेक वक्त्यांच्या ह्याच्यात असं आलं की मुफ्ती साहेबांनी पहिल्यांदा भेट दिली, परंतु मी म्हणाल की विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये भेट देणारे मुफ्ती साहेब पहिले उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांचं विशेष असं अभिनंदन केलं पाहिजे. आपल्या वकील संघाच्या बहुतांश सदस्यांनी वासिफ साहेब असतील, साळवे साहेब असतील, सर्वांनीच जवळपास वेगवेगळ्या समस्या मुफ्ती साहेब आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्याच्यामुळे त्या समस्या तर प्रातिनिधिक स्वरूपात आमच्या आहेतच, पण त्याहूनही थोडंसं मी कमी वेळ घेईल आणि थोडक्यात आटपेल. त्याहूनही थोडंसं मी वेगळं सांगेल की माझं असं मत आहे की बऱ्याच दिवसापासून एक सच्चर कमिटीचा रिपोर्ट आपल्या भारतात आलेला आहे आणि तो केंद्राच्या संसदेच्या समितीने नेमलेली समिती आहे आणि त्या सच्चर कमिटीचा रिपोर्ट येऊन बरेच वर्ष होऊनही त्याची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही. 2014 पासून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळ्या संघटना आहेत. कुठलीही संघटना ज्याच्या त्याच्या धर्मासाठी समाजासाठी काम केलं पाहिजे, प्रत्येकाने त्याच्या धर्माच्या आणि समाजाचं उत्थान कसं होईल असं कार्य करण्याची आज खरोखर आपल्या देशामध्ये गरज आहे. तर मी या प्रसंगी आपल्याला एवढीच विनंती करेल की ती संपूर्ण देशात कशी लागू होईल, कधी होईल हे नंतरची गोष्ट आहे, परंतु एक काहीतरी मॉडेल असतं. जसं आदर्श सिटी म्हणून आपण चंदीगडचं कायम नाव घेतो, त्याच्यानंतर अनेकांनी प्रयत्न केला देशामध्ये परंतु तसं झालं नाही, परंतु त्याच्या आसपास गेलं. तर मी या प्रसंगी आपल्याला एकच विनंती करेल की मालेगाव मध्य मतदारसंघामध्ये सच्चर कमिटीच्या जास्तीत जास्त शिफारशीनुसार जास्तीत जास्त कामं करून मालेगाव मध्य म्हणजे आपलं मालेगाव शहर एक सच्चर कमिटीचं जर खरोखर अंमलबजावणी झाली तर मायनॉरिटीची कशी डेव्हलपमेंट होऊ शकते याचं एक मॉडेल आपल्याकडून व्हावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आपले जे नेते आहेत, पक्ष कोणताही असो त्याच्याशी वाद नाही, पण आपले जे नेते आहेत बॅरिस्टर आहेत, तर मी वकील संघाचा अध्यक्ष म्हणून एक विनंती करेल की ते जेव्हाही केव्हा येतील त्यांची एक माले वकील संघाला सदिच्छा भेट एक बॅरिस्टर म्हणून आपण करून द्यावी. आणि या ठिकाणी मी थांबतो. सगळे आपलं मनोगत ऐकायला उत्सुक आहेत, मी थोडक्यात थांबतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे जर आपल्या मालेगावची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर इथं मेडिकल कॉलेजची बी नितांत गरज आहे. जर मुफ्ती साहेबांनी मेडिकल कॉलेज इथं आणलं शासकीय तर खूप चांगलं होईल. त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेजची गरज आहे.
तसेच इथे पोलीस उपायुक्ताची गरज आहे, कारण की इथे आपल्याकडे भरपूर पोलीस आहे, परंतु पोलीस उपायुक्त कार्यालय जर झालं तर अजून चांगलं होईल. आणि त्याचप्रमाणे आपले भरपूर लोक आपले मालेगावमधून विदेशामध्ये जात राहतात आणि विदेशामधून येतात बी इकडं, तर इथं पासपोर्टचं कार्यालय बी झालं तर खूप चांगलं होईल. तरी आमच्याकडं नवीन बिल्डिंग तयार करण्यात यावी. त्याचप्रमाणे जर चॅरिटी कमिशन कोर्ट आले, अजून कोर्ट दुसरे बी आले, तर डेप्ट ट्रिब्युनल आलं तर खूप चांगलं होईल. तरी मुफ्ती साहेबांनी या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष देऊन तेवढं कार्य करावं असं आमचं बारकडून म्हणणं आहे. मालेगांव बार एसोसिएशन के सदर चंद्रशेखर साहब, एडवोकेट वासिफ साहब, तमाम सीनियर और जूनियर वकला हजरात, मैं सबसे पहले आप हजरात का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि आप हजरात ने मुलाकात के लिए मुझे मौका दिया. दिल की गहराइयों से शुक्रगुजारी के साथ मालेगांव में मैं तीसरी मर्तबा चुन करके आया हूँ और आप लोगों की बातों से मुझे बहुत खुशी हुई. ख़ास तौर पर हमारे भाई ने जो बात कही, मालेगांव के लोगों की सोच ऐसी है कि काम की बुनियाद पर कोई चुन करके नहीं आता. आदमी कितना भी काम कर ले, लेकिन जब इलेक्शन आता है तो कुछ ऐसे फैक्टर होते हैं जिसकी वजह से वो चुन करके आता है और काम की बुनियाद पर चुन करके नहीं आता, ऐसा लोगों का मानना है, कहना है. लेकिन ये बात सुन करके मुझे खुशी हुई कि मैंने पिछले इन 5 सालों में 2-2.5 साल तो कोरोना के निकले, लेकिन बकिया जो 2-2.5 साल थे उसमें तकरीबन मैं 400 करोड़ रुपए का फंड मालेगांव के लिए लाया हूँ. 165 करोड़ रुपया जो बाईपास हाईवे है, कोरोना के टाइम हाईवे अथॉरिटीज़ के लोग जो बम्बई, दिल्ली और नासिक से आए थे, मालेगांव पुलिस डिपार्टमेंट के लोग, रेवेन्यू डिपार्टमेंट के लोग, ये पूरी टीम लेकर के टेरा फाटे से लेकर 40 गांव फाटे तक मैंने सर्वे कराया था. और नितिन गडकरी साहब ने दोनों तरफ सर्विस रोड, 3 फ्लाईओवर और कुछ अंडरपास रास्ते, इस तरह 165 करोड़ रुपया उन्होंने मालेगांव बाईपास हाईवे के लिए मंजूर किया. मालेगांव पीने का पानी तलवाड़ा डैम से, चनकापुर डैम से आता है. तलवाड़ा डैम से मालेगांव फिल्टर प्लांट तक जो पाइपलाइन डाली गई थी वो तकरीबन 40 साल पुरानी, जगह जगह से ख़राब हो गई है, लीकेज भी है और भी दीगर मसाइल हैं. उसके लिए मैंने कोशिश की थी, तो उसके लिए 149 करोड़ रुपए का फंड मंजूर हुआ. 149 करोड़ रुपए मंजूर हुए, जिसमें मालेगांव मध्य में 5 पानी की टांकियां भी बनेंगी और तकरीबन 50 किलोमीटर पानी की पाइपलाइन, जहां जहां कच्चे इलाके हैं और पीने के पानी वहां पहुंचता नहीं है, वहां पानी की पाइपलाइन डाली जाएगी. और तलवाड़ा डैम से एक फिल्टर प्लांट तक पहले 2 फीटी पाइपलाइन थी, अब 3 फीटी पाइपलाइन डाली जाएगी. तकरीबन 9 किलोमीटर का काम हो भी चुका है. तो हाईवे का काम भी चालू है और तलवाड़ा डैम से पाइपलाइन का काम भी चालू है. तो ऐसे तकरीबन जो है 300 करोड़ रुपये तो यही हो जाते हैं. मज़ीद 100 करोड़ रुपये मूलभूत सुविधा के लिए मैं मालेगांव के लिए लाया हूँ. तो मुझे ऐसा लगता है कि काम की बुनियाद पर आज भी कुछ लोग वोट देते हैं. सब ऐसे नहीं होते कि उनको ख़रीदा जा सके या उनको गुमराह किया जा सके. सब वोटर ऐसे नहीं होते. आज इस वक्त आप लोगों ने मेरा इस्तकबाल किया, मैं शुक्रगुजार हूँ. और इतनी बड़ी इमारत होने के बावजूद ये इमारत कोर्ट की नाकाफ़ी है और मज़ीद इसके ऊपर तामीर होने हैं. आजू बाजू में जगह नहीं है. मैं आपसे वादा करता हूँ कि इंशाअल्लाह आपका ये काम करवाने के लिए मैं पूरी कोशिश करूँगा. ये काम ऐसा है जो आपसे जुड़ा हुआ है. बाकी जितने मुद्दे आपने रखे हैं वो पब्लिक से रिलेटेड है, कि जैसे मालेगांव ज़िला बनना चाहिए, मालेगांव ट्रेन आना चाहिए और यहाँ कोर्ट में आने वाले मालेगांव के लोग हों, ताल्लुके से आने वाले लोग हों, उनके लिए बैठने की जगह, खाना खाने की सुकून से जगह साए के साथ होनी चाहिए. मैं अपने आमदार निधि से आप मुझे जगह उपलब्ध करवा दें, वहाँ शेड बनवा दूंगा, बैठने के लिए वहाँ अच्छा इंतज़ाम मैं करवा के दूंगा. मालेगांव में
अतिक्रमण ऐसा है जैसा हर मालेगांव शहरी ये समझता है कि ये हमारा हक है, हम अतिक्रमण कर सकते हैं। वजह उसकी ये है कि कारपोरेशन के जो जिम्मेदार ऑफिसरान हैं उन्होंने कभी इसको टारगेट नहीं किया और अतिक्रमण ख़त्म करने के लिए ईमानदारी से कभी कोशिश नहीं की। वरना जाहिर बात है, हमारा ऐसा मानना है जो गुनहगार होता है वो बुज़दिल होता है, डरपोक होता है कि जब उसने गुनाह किया है तो गुनाह करने के बाद वो डरता रहता है। अतिक्रमण भी एक समाजी गुनाह है और हमारा जो धर्म है इस्लाम इसकी बिल्कुल इजाज़त नहीं देता। 1 इंच जगह, 1 बालिश्त जगह आप किसी की कब्ज़ा नहीं कर सकते। अब जाहिर बात है कि रोड रास्ते तो पब्लिक के लिए, ये किसी की खासगी जगह नहीं है। लोग उस पर अतिक्रमण कर लेते हैं और कारपोरेशन की तरफ से अगर कार्रवाई के लिए लेटर भी दिया जाए तो भी कारपोरेशन कोई कार्रवाई करती नहीं। मालेगांव के और भी जितने मसाइल हैं जिनकी तरफ आपने निशानदेही की कि मालेगांव में मेडिकल कॉलेज होना चाहिए, तो मैं आपको बताना चाहता हूं कि पिछले टर्म में मैंने माइनॉरिटी मेडिकल कॉलेज की डिमांड की। जाहिर बात है, हमारा ये शहर माइनॉरिटी शहर है, तो यहाँ पर जो है जो मेडिकल कॉलेज होगा वो माइनॉरिटी मेडिकल कॉलेज होना चाहिए, उसमें सुविधाएं ज़्यादा होती। इंजीनियरिंग कॉलेज की डिमांड बहुत पुरानी मेरी डिमांड है। मैं जब पहले टर्म में 2009 से 14 के दरमियान आया था, जब उस वक्त जो है मैंने इंजीनियरिंग कॉलेज की, सरकारी इंजीनियरिंग कॉलेज की डिमांड की थी, लेकिन अभी तक वो मुकम्मल नहीं हुई है, डिमांड पूरी नहीं हुई है। इसी के साथ साथ और भी जितने मसाइल हैं, इन तमाम आपकी डिमांड पर, चाहे वो हमारे स्टेट से रिलेटेड हो, चाहे मरकज़ी सरकार से रिलेटेड हो, उनको पूरा करवाने की मैं पूरी कोशिश करूंगा। और इस सिलसिले के अंदर आउटर के जो एमएलए दादा भुसे साहब हैं, हमारे उनके बहुत अच्छे संबंध भी हैं और वो काम करने का मिजाज भी रखते हैं। और इस मर्तबा जितने लंबे फ़र्क से वो चुन करके आए हैं वो काम की बुनियाद पर आए। उनको साथ लेकर के अपने शहर की जो भी डिमांड और ज़रूरियात है उसे पूरा करने की कोशिश करेंगे। मालेगांव मध्य जो है ये टेक्सटाइल सिटी है और तकरीबन 67% लोग झुग्गी झोपड़पट्टियों में रहते हैं, पावरलूम मजदूर हैं, उनके रोज़गार के लिए और हमारी ये जो टेक्सटाइल लाइन से जो है उसको मज़ीद डेवलप कैसे किया जा सकता है, इस सिलसिले के अंदर अभी बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब आए थे, तो मालेगांव के बुनकर हजरात ने उनसे टाइम लिया था, बात की थी, तो उन्होंने कहा था कि मैं अभी दिल्ली जाऊंगा तो वहाँ टेक्सटाइल मिनिस्टर जो है निशिकांत दुबे, उनसे मैं टाइम लूँगा, आप लोग आइए, अपना लेटर ले करके, अपनी डिमांड ले करके हम बैठ करके बात करेंगे। तो कल उनका फ़ोन आया था कि उन्होंने, टेक्सटाइल मिनिस्टर ने 10 तारीख को शाम में 4 बजे का टाइम मीटिंग के लिए दिया है, तो इंशाल्लाह हम लोग जाएंगे। तो जितनी हमारी बस भर कोशिश होगी, मैं आपसे वादा करता हूं कि इंशाअल्लाह मैं कोशिश करूंगा कि मालेगांव का नाक नक्शा बदले और मालेगांव जिस तरह बदनाम है अतिक्रमण को ले करके और दीगर मुद्दों को ले करके, ये सारी चीज़ें मालेगांव से दूर हो और मालेगांव का नाम रोशन हो, उज्जवल हो, इस बात की मेरी कोशिश होगी। मैं फिर आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि आप हजरात ने यहाँ बुलाया, इज़्ज़त बख्शी, ऊपर वाला आप लोगों को भी इज़्ज़त दे और आप लोगों ने जो डिमांड रखी है कोशिश होगी कि उन तमाम कामों का करना मेरे लिए आसान हो जाए। बहुत बहुत शुक्रिया। कहता है मालेगांव का हर एक समझदार, कहता है मालेगांव का हर एक समझदार, फिर काए 2 सालार, फिर